जुना फॅन आहे ना खराब झालेला होता म्हणून आता नवीन फॅन जोडाजोडीचं काम चालू होतं. पण आपण खाली होता जरा उशीर झाला होता वर जायला. त्यांना म्हणलं, "तुम्ही सारखा सगळे बाजूला पट्ट्या एकटा काम करणार." ते म्हणलं, "का अर्ध काम तर आम्हीच केलेलं आहे. लगे पट्ट्या आणि काम करून जाणार म्हणजे काय सगळे शरीरात उगून जाणार काय?" अरे म्हणलं, "मेन काम तर वर लटकवायचं की. ते मी करणार." ते मला तू जर नीट नाही ना लटकवलं आणि जर आज झोपेमध्ये पडला ना फॅन, सगळे तुलाच हाणतील ना. असे हाणतील ना उद्या तू कार्यक्रमात आला नाही पाहिजे. म्हणून आपण कसं तरी लावून दिलं आणि असा फॅन गरगरीत, गरगरीत, गरगरीत फिरायला लागला ना त्यांना म्हणलं तुम्ही निवांत झोपा. हे फॅन तुम्हाला एकदम गार-गार, गार-गार, गार-गार हवा देईल. म्हणलं तुम्ही पडायचं तर काय टेन्शन घेऊ पडला तर मी आहे तुम्हाला उचलून ठेवायला देतो. सकाळी मस्तपैकी आता रक्षाबंधनचा कार्यक्रम बी सुरू झाला होता. पण आपलं लक्ष कशावर असणार? काजू कतरीवरच असणार. आता काय आता सीरियलप्रमाणे बसावं लागणार. पहिला आमचा सगळ्यात मोठा भाऊ, मावस भाऊ तो बसला. त्याला म्हणलं, "भावा तू काही विचार करू नको. पहिलं तू राखी बांधून घे. मला येतं मला काजू ककरी माझी वाट बघायला लागली. ती राखी पौर्णिमा आता होतच राहत असते. मग काजू ककरी भेटायची नाही खायला. ते मला याडाच आहे का तू?" त्याला वेळेला सर्क्युलर कसं तरी लवकर बाजूला मी बसलो. त्याला म्हणलं ओवाळून बिवाळून नंतर केलं तर बरं झालं असतं. पहिलं मला काजू ककरी खाऊ घाल. ते म्हणले, "नाही, नाही, नाही. पहिलं ओवाळूनच घ्यावं लागणार तुला." ते त्याला म्हणलं, "ए नाही, नाही मला खायचीच काजू ककरी." ते म्हणले, "नाही, नाही पहिलं ओवाळून घ्या ना." आता काय आज सण बहिणीचा तर बहिणीचं ऐकून घ्यावं लागणार. आता आम्ही सगळं भेटलेलो होतो. मावशी, मामा, मामी सगळे भेटलेले होते. मावस भाऊ, मावस बहीण. आता मला ग्रुप फोटोचा होना ही चाहिए, होना ही चाहिए. आता ह्या गोष्टीवर तुम्ही लाईक फॉलो करून टाका लवकर आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. टाटा